खऱ्या अर्थानं फायर पास्तळ नाव जेव्हा जेव्हा पुढे येतं तेव्हा निरंजन घरत यांचं नाव सन्मानाने घेतलं जाईल या क्रिकेट पटलावरती। आज आपण आंबटगोड मैदान पाहिलं असेल, जे अतिशय सुंदर पद्धतीनं खूप सुंदर ग्रास हिरवळ जे आहे आणि ती अचूक खेळपट्टी, अतिशय सुंदर खेळपट्टी, रोजच्या रोज त्याच्याकडे मेंटेनन्सकडे लक्ष देण्याचं काम कोण करत असेल तर निरंजन घरत अर्थात बाळू आपल्याला पाहायला मिळतात। सामन्याला सुरुवात होईल। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने दाखल झालेत। विपुल भाऊ तुमचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा। SRG परनाळी लक्षात घ्या, सामना अदरवाईज सुरुवात होणार नाही। आम्हाला एक्स्ट्रा खेळाडू इथे फलंदाजांची नावं पोहोचत नाहीयेत, त्या अनुषंगाने आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे कंपल्सरी असेल। विटीलाईन स्टार या संघाचे एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत, थँक्यू। आणि SRG परनाळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन फलंदाज मैदानाच्या आत, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज महेंद्र यांना आपण पाहतायत। 40+ पालघर डिस्ट्रिक्ट आपल्याला पाहायला मिळतंय। आजचा हा 40 वर्षीय खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। 40+ ज्यांचं वय असेल आणि खऱ्या अर्थानं जे क्रिकेटचे बादशाह मागे अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळाली। ज्या वेळेला त्यांची तरुणाई होती त्यावेळेला क्रिकेटचं स्वरूप देखील वेगळं होतं। आजचं टेनिस बॉल क्रिकेट भरपूर बदललं। यांना जर तुम्ही मागचं 20 वर्षापूर्वीचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर ते एक वेगळं विश्लेषण देतील की षटकार चौकारला विशेष महत्व नव्हतं तेव्हा। सिंगल डबल 8-8चे 10-10 षटकांचे सामने असायचे। MRAचा तो बॉल असायचा आणि त्या अनुषंगानं षटकारे दुर्मिळ असायचे। परंतु आजचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर भरपूर फास्ट झालंय। आज चांगल्या चांगल्या बॅट आल्या, वेगवेगळ्या कंपनीचे चेंडू आले ज्यामध्ये सहज रीतीने चेंडू ट्रॅव्हल होत असतो। हा मात्र बदल होताना त्यांनी अगदी जवळून पाहिला असे 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। जाऊया मॅचकडे। सामन्याला सुरुवात, गोलंदाजी ट्रॅक वरती महेंद्र, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रीतम यांना आपण पाहतायत। स्वप्नील आणि प्रीतम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। महेंद्रच्या प्रत्येक विकेट करिता 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांचेच बंधू किरण यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल। प्रत्येक विकेट करिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। विटीलाईन स्टार सफाळे 40+ चा एक मजबूत संघ संजय दादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याने निश्चित स्वरूपात या स्पर्धेकरिता निमंत्रण दिलं। दुसऱ्याच बॉलवरती दांडी गुल, यष्टी वाकवली, फलंदाज बाद होताना अगदी आपण पाहू शकाल स्वप्नील बॅक टू द डगआउट गॉन। तो बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाजी राहिली आणि इथे मात्र आपण पाहू शकाल दुसऱ्याच बॉलवरती या मॅच मध्ये फलंदाज प्रीतम याला डगआउटच्या दिशेनं धाडण्याची संधी क्रिएट करत असताना जबरदस्त गोलंदाजी त्यांचेच बंधू किरण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। त्यांना 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। नवीन फलंदाज प्रेमित राऊत, पिंट्या या नावानं भरपूर प्रेम या क्रिकेट पटलावरती मिळालं। सावली बंधन सारखा संघ असेल ज्यांनी भरपूर वर्ष त्या देखील संघातून खूप चांगली कामगिरी केली। एक उत्कृष्ट यष्टीरक्षक, एक चांगला कर्णधार म्हणून त्यांची भूमिका अनेक वर्ष आपण पाहिली आणि आता 40+ क्रिकेट खेळतात। अक्करपट्टीला बिलॉंग करत असताना त्यांची देखील एक सुंदर स्पर्धा असते, शिव आसरा अक्करपट्टी, जे एक जबरदस्त मॅनेजमेंट त्यांचं देखील राहतं। ते देखील मैदान जर तुम्ही पाहिलं तर खऱ्या अर्थाने तलावामध्ये एक त्यांची वेगळी असं हे मैदान आहे। जणू काही तुम्ही जर मॅच कडे बघायला जाल तर एक स्टेडियमचा लुक तिथे आपल्याला पाहायला मिळतो, कारण खोलवर मध्ये असं मैदान आणि आपण बाहेरून तळ्याच्या अगदी कडेवरनं ते मॅच बघण्याचा एक वेगळा आनंद तिथे मिळतो। अक्करपट्टीचं ते मैदान आपण पाहू शकाल आणि अगदी तेच मैदानाच्या आतमध्ये अर्थात प्रीतम राऊत आपल्याला पाहायला मिळतील। 2 चेंडू आणि आतापर्यंत एकही धाव नाही। सफाळे विटीलाईन स्टार हा संघ मात्र आपण पाहतोय टॉस पराभव जरूर झाला पण त्यांना जे हवं होतं ते मिळालं आणि SRG परनाळी या संघाने प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि स्वीकारत असताना सुरुवातीचा काळ थोडासा खडतर राहिलाय, थोडासा कठीण राहिलाय, कारण पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या बॉलवरती त्यांचा अत्यंत महत्त्वाचा विकेट बाद होताना पाहायला मिळाला। अगदी येता क्षणी पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पॉइंटला क्लिअर करणारा चेंडू सीमा रेषा पार, RG ट्रॉफी चौकार। आणि इथे मात्र संघाचं देखील खातं खोललं जातं आणि वैयक्तिक देखील प्रेमित इथे 400च्या स्ट्राईक रेटनं आता बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील। 3 चेंडूंचा खेळ झाला, 4 धावा या धावफलकावरती आहेत। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात महेंद्र आणि त्यांच्या प्रत्येक विकेट करिता त्यांचेच बंधू किरण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। वंदे शेमाडेला आपण पाहू शकाल, संजय पाटील असतील, शंकर नमसर असतील, तदनंतर आपण पाहू शकाल अनेक चांगली एक साइड आपल्याला पाहायला मिळते। सफाळे विटीलाईन स्टार
ह्या संघाची आपण पाहिलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथा घेऊन पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज महेंद्र तयार. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय चांगलं क्रिकेट मात्र दाखवलं. प्रेमितनं मेरिट वरती फलंदाजी केली आणि त्या चेंडूचा आपण पाहतोय एक योग्य असा परिपूर्ण समाचार घेतला. ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र खेळाडू तैनात. तिथे मात्र डॉट बॉल. एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा शांत केलंय, गार केलंय फलंदाजाला. चांगली गोलंदाजी. लाईनवर लेंथ मध्ये बदलाव पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने फुटवर्क यूज केलं होतं प्रेमित यांनी, त्यांना रीड केलं. फॉलो करत असताना चेंडू पुन्हा एकदा पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्सला ठेवला आणि तदनंतर आपण पाहतोय चेंडू डॉट आलाय. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न तिथे देखील आपण पाहतोय. शॉर्ट पॉइंटला दोघांमधलं समन्वय संपलं आणि इथे फलंदाज प्रेमित राऊत एकाच रुळावर दोन गाड्या. ऍक्सिडेंट निश्चित आणि तेच पाहायला मिळालं. फलंदाज बाद होताना गॉन. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल दोन गडी बाद होताना पाहायला मिळाले. अगदी आपण पाहतोय एकदा क्रीज सोडली आणि तदनंतर मागे वळायला भरपूर उशीर झाला होता. तत्पूर्वी आपण पाहतोय यष्टीरक्षकानं डाव संपवला होता फलंदाज प्रेमित राऊत यांचा. धक्का क्रमांक 2 षटक क्रमांक 1 मध्ये चेंडूंचा खेळ झालाय 5. नवीन फलंदाज SRG परनाळी या संघाकडून कोण असेल? अर्थात संदीप धोडी आपल्याला पाहायला मिळतात. HD स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर, स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि एक त्यांचं स्पोर्ट्स देखील आहे HD स्पोर्ट्स, म्हणून त्यांच्या अतिशय सुंदर बॅट्स आपण पाहिल्यात आणि ते स्वतः आता मैदानाच्या आतमध्ये. विशाल गोविंदा पथकाचे स्वतः प्रशिक्षक आहेत आणि तदनंतर भरपूर कला त्यांच्याकडे आहे. तेवढेच चांगले वादक आहेत, तेवढेच चांगले क्रिकेटपटू आहेत आणि स्वतः गोविंदा पथकाचे प्रशिक्षक अर्थात संदीप धोडी खैरापाडा इथून बिलॉंग करत असताना दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंडूंचा खेळ झालाय 5 आणि धावसंख्या फलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीवदानी विरार या संघाला विनंती करीन की आपण जर कुठे इथे असाल तर आपला एक कर्णधार प्रतिनिधी पाठवायचा आहे आणि त्याचबरोबर उर्वी इलियास पठाण बोईसर ह्या दोन संघांना विनंती करतोय की तुमचा कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. जाऊया मॅचकडे. शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाज महेंद्र पुन्हा एकदा तयार. नवीन आलेले फलंदाज संदीप धोडी पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा स्वीकार केला, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क नाही. षटक क्रमांक 1 संपलं गेलं आणि महेंद्र यांचं षटक अत्यंत महत्वाचं राहिलं. ज्या पद्धतीनं टॉस हरल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला गोलंदाजी खूप महत्वाची होती आणि प्रतिस्पर्धी संघाने फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी आम्हाला मिळाली त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि ज्या अनुषंगाने तो आनंद काय तर गोलंदाजी ही त्यांची ताकद. पहिल्या इनिंगमध्ये जर ते गोलंदाजी करतात तर खऱ्या अर्थानं जबरदस्त गोलंदाजी राहिली. प्रतिस्पर्धी संघाला थोडं शांत ठेवलं या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये. परंतु SRG परनाळी संघाकडे देखील हुकमाचे एक्के आहेत. आत्ता देखील मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज. एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच स्वप्नील आणि एका बाजूला संदीप. दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे. चांगलं क्रिकेट ते मैदानाच्या आतमध्ये खेळू शकतात. योग्य वेळेला तुम्हाला इथून चांगला खेळ दाखवावा लागेल. 24 बॉलचा खेळ येणाऱ्या काळात बाकी असेल आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर धावगती आहे ती म्हणजेच शांतपणे अर्थात संत गतीने 4 वरती जाऊन पोहोचलंय. वंदेश शेमाडे ठाकूरपाडा इथून बिलॉंग करत असताना केळवे रोड अर्थात वंदेश यांना आपण पाहू शकाल. एक मजबूत यष्टीचे वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज म्हणून एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्यांची गणना सफाळे विटीलाईन स्टार या संघामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली आणि तेच आता गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. षटक क्रमांक 2 रॉकी ग्रुप एंड कडनं गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 4. SRG परनाळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय थोडासा डगमगता राहिलाय की काय. खऱ्या अर्थानं जे महत्वाचे फलंदाज होते, जे सलामीवीर होते, ते निश्चित स्वरूपात अगदी स्वस्तात बाद झाल्यानंतर आता मध्यफळीचे फलंदाज यांच्यावरती भरपूर जिम्मेदारी असेल. संघाचं जे ओझं आहे ते तुम्हाला आता इथून पुढे सावरायचं आहे. कारण दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय स्वप्नील आहेत, एका बाजूला संदीप धोडी. हे दोन फलंदाज अत्यंत महत्वाची भूमिका इथून साकार करतील या आशेसह डगआउट अगदी आपसुकतेने त्यांच्याकडे पाहत आहे. खोलवट टप्प्याचा बॉलला फक्त दिशा दिली. शॉर्ट कव्हरला मात्र आपण पाहतोय संजय पाटील आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 वरती.
दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना आपण पाहतायत वंदे शेमाडे यांना गोलंदाजी ट्रॅकवरती आणि संदीप धोडी आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना आता धावांचा इथे ग्राफ उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भागीदारी इथून महत्वाची भूमिका, कारण दोन्ही फलंदाज जे सलामीवीर जे दाखल झाले होते त्यातला एक फलंदाज स्वप्नील आतापर्यंत आहे, परंतु डाऊन 1 साठी प्रीतम आले आणि भरपूर घाई झाली. दोघांमधला समन्वय नव्हता, कॉलिंग चुकली, तदनंतर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आता पार्टनरशिप इथून भूमिका खूप महत्वाची असेल. विकेटवरती तुम्ही खेळपट्टीवरती किती वेळ घालवता त्या अनुषंगाने निश्चित स्वरूपात धावा येतील, फक्त स्वतःच्या विकेटचं महत्त्व जाणता आलं पाहिजे आणि फलंदाज तेच मैदानाच्या आतमध्ये करतील. लेग बायचे संकेत पंचांनी दर्शविले आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6 धावसंख्येवरती. 6 धावा धावफलकावरती आहेत. डाव्या हाताचे फलंदाज स्वप्नील ॲज अन ओपनर पेअर ऑन साइडला इनटू द गॅप मध्ये बॉलला ढकललंय. स्क्वेअर लेग मधून चेंडू क्लिअर सीमा रेषा पलीकडे. अत्यंत महत्वाचा हा आलाय आरजी ट्रॉफी चौकार. जाऊन पोहोचतायत पुढे. अर्थातच आपण पाहतोय 10 डबल डिजिट मध्ये भरपूर उशिरानं स्कोर कार्ड 10 वरती जाऊन पोहोचलं. 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते, परंतु येणाऱ्या काळात सावरतील हे 2 फलंदाज. संदीप धोडी ॲबिलिटी क्षमता अनेक क्रिकेटची मैदानं गाजवलीत, परंतु मागे काय झाले विसरत नाविन्यपूर्ण तुम्हाला आत्ता संघामध्ये मिळालेली संधी त्याचं तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की कठीण काळात संघाला उचलून घेण्याचं काम मी करू शकतो. ज्या अनुषंगाने स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला संदीप यांना देखील आपण पाहत आहेत. सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटके खेळत असताना आता रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये असफलता आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल. 4 चेंडू आणि 10 धावा. प्रोलिंग समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात स्वागत. आपण मॅच बघताय. आरजी परनाळी आणि एका बाजूला विटीलाईन स्टार सफाळे. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहेत, त्यांना बीट करत बॉल निघून नाही, तिथे मात्र फील्ड झालं. शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय अगदी प्रयत्न चांगले राहिले आणि आपण पाहू शकाल शेवटपर्यंत चेंडूकडे पाहत असताना जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बघता बघता इथे धावसंख्या 2 मिळतील. 2 धावा जरूर सेव्ह केल्या आणि धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 12. शेवटचा चेंडू आहे आणि धावसंख्या 12 या जाऊन पोहोचल्यात फलकावरती. आतापर्यंत वंदे शेमाडे यांचं देखील षटक आपल्याला पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलंय. संजय पाटील काहीतरी विशेष मेसेज देत आहेत की या फलंदाजाला कुठल्या पद्धतीची गोलंदाजी असायला हवी. चांगली फलंदाजी. डाव्या हाताचा फलंदाजाचा कव्हर ड्राईव्ह म्हणजेच अतिशय देखणं क्रिकेटचं एक सुंदर सौंदर्य बघायला मिळतं. अर्थात ॲडम गिलक्रिस्ट, सुरेश रैना यांची आठवण करणारा स्ट्रोक मागच्याच बॉलवरती. पुन्हा एकदा सरळ बॅटनं खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि नमसर बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी आपण पाहतोय षटक क्रमांक जर आपण पाहिले तर 2चा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या धावफलकावरती. दोन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 14 धावा, 13 धावा माफ करा आणि आणखीन 3 षटकं येणं बाकी आहेत. एका बाजूला SRG परनाळी आणि एका बाजूला आपण पाहतोय विटीलाईन स्टार सफाळे. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतायत. गोलंदाज महेंद्र. पहिलं षटक अतिशय सुंदर हाताळलं त्यांनी. फक्त 4 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद करण्यात ज्यांना यश मिळालं आणि तेच आता संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं स्पेल मधलं अगदी अंतिम षटक त्यांच्या कोठ्यातलं आपण पाहतोय फेकण्याकरिता तयार. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. डाव्या हाताचे फलंदाज स्वप्नील. शेट माणूस एंड कडनं गोलंदाजी ट्रॅकवरती आपण महेंद्र यांना पाहतायत. रॉकी ग्रुप ट्रॉफी 2025 क्रिकेटचं अतिशय सुंदर असं देखणं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि रॉकी ग्रुपची स्पेशालिटी राहिलेली आहे. संतोषजी जंगम सरांचं मात्र आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये रॉकी ग्रुप या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. सातत्यानं जिथे जिथे क्रिकेट असतं तिथे तिथे हे व्यक्तिमत्व पोहोचलं जातं. अर्थातच संतोषजी जंगम सर तुमचं दुपारच्या सत्रात सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि गोलसाठी उभं राहायचं आहे. ज्या अनुषंगानं आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग
ज्या पद्धतीचे चेंडू येतात त्या पद्धतीचे स्ट्रोक सिलेक्शन देखील पाहायला मिळालं. चेंडू अगदी अंगावरचा होता, पायावरचा होता, त्याला मात्र निश्चित स्वरूपात आपण पुल करताना पाहायला मिळालेत. धावसंख्या 4ने फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 17 धावा, 17 ऑन दी स्कोर कार्ड. स्वर्गीय मोनीश संजय राऊत स्टँडला मात्र आपण पाहतोय भेट देण्याकरिता तो चेंडू पोहोचला. त्या चौकारानं अतिशय सुंदर पद्धतीचा इथे मात्र फटका सजवला. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न मगाशी देखील उल्लेख तोच केला. सरळ बॅटनं अतिशय सुंदर फलंदाजी चालू असताना रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, एक मानसिकता भंग झाली आणि तदनंतर रिव्हर्स स्वीपचा इथे प्रयत्न राहिला. त्या प्रयत्नात असफलता आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण पाहता रिव्हर्स स्वीपचा मोह आवरणेसा झाला फलंदाज स्वप्नील यांना आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे डॉट बॉल. पहिल्याच बॉलवरती चौकार आणि तदनंतरचा चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट फेकण्याची किमया राखली गोलंदाज महेंद्र यांनी. राऊंड डिस्टन्स ऑन साईडला पुन्हा एकदा क्रॉस बॅटनं स्ट्रोक खेळलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत संजय पाटील. जबरदस्त क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. तुका यांना आपण पाहतात यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 वरती. 18 ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. SRG परनाळी तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतील. संदीप धोडी यांच्यासाठी ओव्हर दी स्टम्प्स, स्वप्नील यांच्यासाठी राऊंड दी स्टम्प्स. एक विशेषतः अशी गोलंदाजी राहिली मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकात ज्या पद्धतीची लाईन ऑर लेंथ राहिली त्याच लाईन ऑर लेंथनं गोलंदाजी करत असताना महेंद्र पुन्हा एकदा आता संदीप धोडी यांच्यासाठी कुठल्या पद्धतीचा चेंडू हाताळतील. यावेळेला आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवला पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्सचा बॉल. त्याला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात अपयश आपल्याला बघायला मिळालं. फलंदाजाच्या रेंजमध्ये चेंडू फेकत नाहीत. एक चांगली गुड लाईन स्पॉटवरती पिचिंग करतात आणि योग्य वेग त्या चेंडूमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळाला. महेंद्र यांचं कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत. बॅट चिकड आणि तदनंतर आपण पाहतोय फलंदाज संदीप धोडी इथे मात्र बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. तिसऱ्या विकेटचं पतन, तिसरा फलंदाज बाद. SRG परनाळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा आता डगमगत्या स्थितीमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आत निरंजन घरत अर्थात बाळू, ज्यांचा उल्लेख केला महाराष्ट्रात ओपन टेनिस क्रिकेट 40+ झालं त्यामध्ये याचं कर्णधार पद ज्यांच्या हाती आणि चॅम्पियन पद ज्यांनी भूषवलं अर्थात तेच फायर पास्तळ या संघासाठी भरपूर वर्ष क्रिकेटची अविरत सेवा आत्ता देखील करतात आणि 40+ साठी SRG परनाळी या संघाचे ट्रम्प कार्ड म्हणून आपण पाहू शकाल निरंजन घरत आपल्याला पाहायला मिळतील. एक उत्कृष्ट गोलंदाज आणि कठीण काळात संघाला सातत्याने उचलून घेणारे असे एक भरोश्याचे फलंदाज निरंजन घरत मैदानाच्या आतमध्ये आलेत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 धावसंख्येवरती. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर या षटकात आतापर्यंत आपण पाहतोय 5 बॉल फेकून झालेत. अगदी शेवटचा बॉल असेल. यानंतरचा सामना, या पुढील सामना पंकज 11 मुरबे आणि तदनंतर मैत्री 11 पालघर या दोन संघांमधला अत्यंत महत्वाचा मॅच. पहिल्या राऊंडचा अगदी शेवटचा मॅच. दोन कर्णधारांना विनंती करीन की इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. पंकज 11 मुरबे आणि एका बाजूला मैत्री 11 पालघर या दोन संघांमधला अत्यंत महत्वाचा असा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, वेळ भरपूर खर्च करताय आपण. कालच्या दिवसात देखील एक सामना पेंडिंग राहिला, त्या अनुषंगाने आपण पाहतोय आजचे सर्व सामने कव्हर करण्याची पूर्ण तयारी आहे आयोजकांची. त्या अनुषंगाने सहकार्याची गरज आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 5 चेंडू आणि 18 धावा. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात निरंजन घरत. स्ट्रेट बॅटनं पहिल्याच बॉलवरती 1 धाव मिळवली आणि स्कोर कार्डला सुरुवात करताना निरंजन घरत स्वतः 3 षटकांचा खेळ पूर्णत्वाला गेला आणि तदनंतर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 19 धावांवरती. 12 चेंडूंचा खेळ बाकी. टार्गेट कितीचं सेट केलं जाईल हे अनेक प्रश्न आहेत प्रेक्षकांच्या मनामध्ये. 12 बॉलचा खेळ अत्यंत महत्वाचा राहणार आहे SRG परनाळी या संघाकरिता, कारण विटीलाईन स्टार सफाळे या संघानं पहिली 3 षटकं आपल्या नावी ठेवली. कारण आतापर्यंत 19 धावा आपण मैदानाचा आढावा घेतला तर 3 षटकांमध्ये जवळपास 30-35 एक्सपेक्ट करत असताना SRG परनाळीचा डगआउट, परंतु तोपर्यंत पोहोचले नाहीत. यस, टीम मीटिंग्स कमी घ्या विनंती असेल विटीलाईन स्टार सफाळे संघ, कारण आजच्या दिवसातलं शेड्यूल पूर्ण संपवायचं आहे. एक संघ आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्या अनुषंगानं वेळ कमी खर्च करा. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. कमी वेळ आणि चांगलं क्रिकेट ज्या अनुषंगाने आपण पाहतोय
घाई करा, थोडी घाई करा. धावसंख्या जर आपण पाहिली, षटक क्रमांक जर आपण पाहिले तर 3 समाप्तीवर येत असताना 19 धावा 3 गडी बाद अशी स्थिती SRG परनाळी या संघाची पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती संजय पाटील यांना आपण पाहतायत, जीवदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, एक स्वतः उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही डिपार्टमेंटमध्ये भरपूर चांगली कामगिरी त्यांची विटी लाईन स्टार सफाळे या संघासाठी राहिलेली आहे. निरंजन घरत अर्थात बाळू आपल्याला पाहायला मिळतील. आणि मैदानाच्या आतमध्ये आता 12 बॉलचा खेळ बाकी. स्लॉग षटकांना सुरुवात होईल. इथून स्लॉग हिटिंग आपल्याला बघायला मिळेल का, मोठ्या फटक्यांचा स्वीकार करतील का? कारण मी मगाशी देखील उल्लेख केला, हे मैदान आपण पाहतायत इथून 40 45 50 या धावा जर तुम्ही फलकावरती उभ्या केल्या तर एक दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला रंजक कथा, चांगली फाईट, दोन्ही बाजूने बरोबरीचं क्रिकेट बघायला मिळेल. तुल्यबळ दोन संघ आहेत. आई जीवदानी विरार संघाचा प्रवास थांबला गेला कारण उर्वी इलियास या संघानं किरण जाधव यांच्या मात्र 45 धावा, काही कमालीची बॅटिंग राहिली. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विथ द बॅट बॉलिंगनं थोडंसं खच्चीकरण झालं असेल, परंतु फलंदाजी अत्यंत महत्वाची भूमिका. ज्या धावसंख्या उभ्या केल्या त्यामध्ये सिंहाचा वाटा राहिला किरण जाधव यांचा. जबरदस्त खेळ. चला प्लीज स्पीडअप, भरपूर वेळ घेत आहे आपण. संजय पाटील लक्षात घ्या. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय रॉकी ग्रुप एंड कडनं गोलंदाज तयार संजय पाटील. डाव्या हाताचे फलंदाज जे नुकताच दाखल झाले निरंजन घरत. यावेळेला पहिलाच बॉल, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पीस. पिचिंग जर बाहेर असेल तर पंच ते देखील पाहतील, परंतु व्हाईट बॉल हा 100% डिक्लेअर झालेला आहे. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून सिंगलनं पुढे सरकते स्कोर कार्ड. धावसंख्या जर आपण पाहिली, धावगती पाहिली तर 20 वरती जाऊन पोहोचते. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचलेली आहे. आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर केणी सर विराथन यांचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. मी सरांना विनंती करीन की आपण सन्मानाने येऊन मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. यावेळेला निरंजन घरत, मी म्हटल्याप्रमाणे कठीण काळात, संघर्षाच्या काळात भरोशाचा फलंदाज म्हणून निरंजन घरत यांचं नाव का घेतलं जातं? मैदानाच्या आतमध्ये आलाय उत्तुंग षटकार, फुल सक्सेसफुल, वंडरफुल. इथे मात्र आलाय RG ट्रॉफी षटकार. नंतर आपण पाहतोय संजय पाटील यांचा शॉर्ट बॉलची वाट बघत असताना चेंडूची वाट लावली. जबरदस्त फटका. धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर अर्थात 26 धावा. आणखीन 11 बॉलचा खेळ बाकी आहे. जोपर्यंत निरंजन घरत असतील तोपर्यंत हौसले बुलंद असतील बॅटिंग करणाऱ्या डगआउट मध्ये. कारण मी म्हटल्याप्रमाणे वेळेला आक्रमकता कशी दाखवावी आणि संयमाचा खेळ कसा दाखवावा, ह्या दोन्ही खेळांची ज्यांच्याकडे सांगड आहे. पुन्हा एकदा फ्लिक ऑन द रिस्ट, फटकाला खेळलाय हवेत. तिथे मात्र आपण पाहतोय राजेश मात्रे, बंटी दादा स्टँडला सलामी देणारा, आसमानाला गवसणी घालणारा, उडण खटोला, आसमानी टोला, षटकार. निरंजन घरत इथे मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरण्याला सुरुवात. डगआउट मधून टाळा येत आहेत. निरंजनची बॅटिंग जबरदस्त राहिली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत 32. पुन्हा एकदा खोलातला बॉल होता. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल घेण्याची प्रयत्न नाही. निरंजन घरत यांनी 2 षटकार जरूर ठोकलेत. येणाऱ्या आगामी काळात भरपूर मोठ्या फटक्यांचा स्वीकार करण्याचा प्रयत्न राहिलाय, ज्या अनुषंगाने स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवली. 3 बॉलचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 वरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक जरूर आहेत आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण. कुणी सांगणार नाही की 40+ क्रिकेट चालू आहे. एखादा 24 वर्षाचा खेळाडू देखील एवढे एफर्ट्स घेत नाही, परंतु आपण 40+ क्रिकेट पाहतोय. नमसरांना पाहिलं समोरच्या दिशेनं आणि अगदी शेवटपर्यंत चेंडूकडे नजर ठेवली आणि झेल सक्सेस होणार नाही माहिती होतं, परंतु धावा सेव्ह करायच्या आहेत आणि 3 धावा अगदी चांगल्या पद्धतीने सेव्ह केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 33 धावा. चेंडूंचा खेळ झाला या षटकात 4. पुढचा बॉल घेऊन आपण पाहतोय संजय पाटील तयार होतील. षटक क्रमांक 4 आपण पाहू शकाल.
यावेळेला इनसाइड आउटचा स्ट्रोक केलाय. चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली. शेवटच्या क्षणाला धरती मातेला हा झेल दान दिला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 2 धावा इथे देखील मिळतील. या धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती 35 धावा ह्या जाऊन पोहोचतात. एका बाजूला आपण पाहतोय मुरबे आणि एका बाजूला मैत्री 11 पालघर. पुढील होणारा सामना आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. एका षटकानंतर मात्र आपण पाहतोय तिथे टॉस होईल आणि पहिल्या राऊंडचा पहिल्या फेरीचा अगदी शेवटचा मॅच आपल्याला तो पाहायला मिळेल. रॉकी ग्रुप ट्रॉफी 2025 अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन, ज्यामधला आजचा दुसरा दिवस 40+ आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलला खेळलंय. चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. वंदे शेमाडे तिथे आहेत. चांगली फेकी आली आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ संपत असताना धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 36 वरती जाऊन पोहोचते. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि दुपारच्या सत्रात ऐकूया डीजे कॅन्डी यांना. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती स्वप्नील मामा यांना आपण पाहू शकाल. मामा नावानं खूप प्रेम मिळालं या सफाळी विभागात. अर्थात स्वप्नील यांना आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचं षटक, शेट माणूस एंड. इथून मात्र गोलंदाजी करत असताना दोन्ही एंड मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये आपण पाहतोय या टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. निरंजन घरत एका बाजूला आणि स्वप्नील सलामीवीर म्हणून अत्यंत महत्वाची कामगिरी अगदी संयमानं खेळाला साकारलं. डाव्या हाताचे फलंदाज आहेत, परंतु अगदी गोलंदाजाला दाखवलं की हा फटका 100% रिव्हर्स खेळणार आणि पोझिशन बदलली आणि रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात आपण पाहतो या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमधला समन्वय चांगलं राहिलं. दोघांमधला होकार नकार या अत्यंत गोष्टी महत्वाच्या राहिल्या आणि ज्यामध्ये पळून 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ना आकार पूर्ण घेतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्या ज्या धावा लागल्या गेल्या होत्या 44. तदनंतर धनसार संघाने देखील 44 उभ्या केल्या. त्या इझिली चेज होताना आपल्याला पाहायला देखील मिळाले. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन, चेंडूला मात्र आपण पाहतोय वेग कमी केला आणि तिथे मात्र स्वप्नील यांना शांत ठेवलं. 38 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतायत गोलंदाज स्वप्नील यांना. नम सरांनी निश्चित स्वरूपात मेसेज पोहोचविलाय. तुका यांना येणाऱ्या काळात मात्र आपण पाहतोय काहीतरी एक ट्रॅप रचण्याचा प्रयत्न राहिलाय फलंदाज स्वप्नील साठी. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचतोय. SRG परनाळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये निश्चित स्वरूपात एक चांगल्या संघाची बांधणी झाली. फुदरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न राहिला. तिथे मात्र आपण पाहतोय डीप पॉइंटचा खेळाडू पुढे सरसावेल. तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 39 धावा आणि आपण पाहतोय 3 गडी बाद अशी स्थिती. SRG परणारी प्रथम आपण पाहतोय फलंदाजी स्वीकार करत असताना 39 धावा सन्मानजनक आव्हानाकडे जरूर अग्रेसर झालात, परंतु येणाऱ्या काळात आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमागे 8 ते 10 धावा जोडल्या गेल्या तर एक चांगली फाईट तुम्हाला विटीलाईन स्टार सफाळे संघ देखील दुसऱ्या डावामध्ये एक जबरदस्त फलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. ज्या अनुषंगाने मात्र हे 3 चेंडू SRG परनाळी या संघासाठी अत्यंत महत्वाचे राहतील. गोलंदाज तयार. स्वप्नील राऊंड स्टंप्सनं निरंजन घरत यांच्याकरिता. फुदरलेनचा बॉल आणि यावेळेला इनफिल्डच्या वरनं क्लिअर करत असताना लॉंग ऑनला खेळलाय हा बॉल. चेंडू सीमा रेषा पार. RG ट्रॉफी
थँक्यू सो मच. रॉकी ग्रुपवरती गायलेलं गीत आपल्याला पाहायला मिळतं आणि चर्चा आता रॉकी ग्रुपची राहिलेली आहे. ही स्पर्धा आपण पाहू शकाल, एक जबरदस्त लेवल मात्र गाठत असते सातत्यानं. इथे मात्र स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळालं. बॅटची कड घेत असताना निरंजनने स्वतः सांगितलं की यस, चेंडू आणि फळीचा संपर्क झाला, मागे यष्टीरक्षक तुका कुठली चूक करत नसताना फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 18 धावांचं अत्यंत महत्वाचं योगदान राहिलं. लेट एंट्री परंतु ग्रेट एंट्री असा फलंदाज निरंजन घरत या मॅच मध्ये एक महत्वपूर्ण खेळाडू ठरला, ज्यांनी 18 धावांचं योगदान दिलं. शेवटचा बॉल या षटकामधला बाकी आणि नवीन फलंदाज किशोर यांना आपण पाहतायत. अगदी शेवटचा बॉल असेल. पुढील होणारा सामना मुरबे आणि एका बाजूला आपण पाहतोय मैत्री 11 पालघर. प्लीज टॉस साठी रिपोर्टिंग करा. तुम्हाला हा चौथा कॉल आहे, लक्षात घ्या. वेळ महत्वाची भूमिका आमच्यासाठी. आजच्या दिवसात एक संघ क्वालिफाय करायचा आहे, ज्या अनुषंगानं केवल पाटील आपल्याला पाहायला मिळतील. 40+ पालघर डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष आहेत या कमिटीचे आणि अर्थात आपण पाहू शकाल आता ॲज अन कॅप्टन म्हणून मैत्री पालघर हा संघ आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. शेवटचा बॉल, नवीन आलेला फलंदाज आपण पाहू शकाल किशोर यांना. धावसंख्या 43 वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेत. गोलंदाजीचं डिपार्टमेंट देखील तेवढंच ताकदीचं राहिलंय SRG परनाळी संघाकडे. म्हणजे एक फायटिंग टोटल. दुसऱ्या डावामध्ये एक मजा येईल मॅच बघायला, नो डाऊट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तुका देखील बीट झालाय. चेंडू मात्र शॉट थर्डमॅनला बघता बघता सिंगल पूर्ण आणि सिंगलच्या सहाय्यानं 44 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 45 धावांचं टार्गेट राहील आणि या 45 धावांचं टार्गेट कुठल्या पद्धतीनं चेज होतील की डिफेंड होतील हे देखील आपण दुसऱ्या डावात पाहणार आहोत. तत्पूर्वी पुढील मॅचचा टॉस होईल. एका बाजूला मुरबे तर एका बाजूला मैत्री 11 पालघर यांच्यातला टॉस आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करणार आहोत. टॉस या ठिकाणी केला जातोय. काटाचा कॉल. टॉस या ठिकाणी जिंकलाय मुरबे संघाने. तर कॅप्टन तुमचं डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचं प्रमुख कारण? आमच्याकडे चांगले बॉलर आहेत, रुपेश आणि अमित हे दोन चांगले बॉलर आहेत. आम्ही जर कमीत कमी धावावर थांबवलं तर आम्हाला जिंकण्याचे चान्सेस वाढतात. नक्कीच. इथे आल्यानंतर कसं वाटलं? खूपच चांगलं. म्हणजे जेव्हा एंट्री केली तेव्हा असं वाटलं नव्हतं एवढं सुंदर मैदान असेल मध्ये, कारण की ज्या रोडने आलो आम्ही तर वाटत नव्हतं. पण जेव्हा आतमध्ये घुसलो तेव्हा बघितलं खूपच सुंदर नियोजन आहे आणि ग्राउंड पण सुंदर बनवलेलं आहे. याआधी तुम्ही ही स्पर्धा खेळला होतात का? नाही, पहिल्यांदाच आलेलो आहे. नक्कीच. बेस्ट ऑफ लक असेल. सर, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं आम्ही पण. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे तर माइंडमध्ये काय टार्गेट असणार आहे? एकीकडे 55 टार्गेट तरी पाहिजे, कारण हवेचा झोत आहे हा. 2 ओव्हरमध्ये फरक पडतो. त्या हिशोबाने एक 50-55 टार्गेट करावं लागेल. असे अटॅकिंग बॅट्समन कोण असतील?
आहेत प्रणय घरत आहे, कुणाल आहे, बंटू आहे, माजिद आहे. याआधी तुम्ही समोरच्या संघासोबत कधी खेळला होतात का? हो, आम्ही असोसिएशनच्या टुर्नामेंट नेहमी एकमेकांसमोर खेळतो, त्याच्यामुळे प्रत्येकाला या सर्व टीम आहेत त्यांचे हेवे दावे वगैरे सर्व काय आपापसात माहिती आहे. तर बघूया, मॅच आहे, प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक काहीतरी मॅचमध्ये नवीन होत असते. बघूया आता. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस ह्या ठिकाणी जिंकलाय मुरबे संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण समोरच्या कक्षामध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील वसईपासून अर्थातच आडणे गावापासून जो प्रवास सुरू झाला तो सुप्रीमो पर्यंत आणि पालघर भूषण अर्थातच प्रमोदजी शेडगे सर यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू व्हेरी मच उत्कर्ष पाटील आणि हार्दिकजी किनी यांचं आपण आवाज ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रात सुद्धा अजून ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. जे पोषकदायक असं वातावरण, रणरणत रखरखत ऊन जेव्हा असतं त्यावेळेला आपल्याला एक जे शरीरामध्ये जी ऊर्जा असते ती ढगाळ वातावरणामध्ये आल्यानंतर थोडीशी ऊर्जा ती डाऊन होताना पाहायला मिळते, परंतु एक चांगलं वातावरण आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. ॲटमॉस्फेअर आपण पाहू शकतायत. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. एका साईडला विटीलाईन स्टार्स सफाळे आपण पाहतायत बॅटिंग करत असताना दुसऱ्या इनिंगमध्ये तुका अर्थातच तुषार घरतला आपण पाहतायत. तर मनोहर नम यांना आपण पाहू शकतायत जे आदर्श शिक्षक आहेत. प्रेमित राऊत काहीतरी येत आहेत आणि सांगतायत गेली कित्येक वर्ष या एवन जोडीचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहू शकतात तर प्रेमित राऊत पिंट्या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. तर निरंजन घरत पास्ताचा ब्रँड एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतीच आपण पाहिलं महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग आपण पाहिलं 40+ माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाच्या माध्यमातून त्या संघामध्ये त्यांचं वर्णन आपण पाहू शकला, वर्णी लागली गेली होती. तोच खेळाडू निरंजन घरत पाहायला मिळतोय. तुषार घरत समोर कशी गोलंदाजी करेल याकडे लक्ष असेल. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. गॉन. ज्या पद्धतीने आपण पहिल्याच बॉलवर कव्हर पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु कव्हर पॉइंटला हा चेंडू निघून गेला आणि दिनेश घरत मॅन फ्रॉम पास्तळ पप्प्या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. पप्प्यांचा एक झेल मला आठवतो कुणबी प्रीमियर लीग मध्ये काय अफलातून झेल टिपला होता बेटेगावच्या त्या मैदानात अतिशय सुंदर पद्धतीने, आणि त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती यावेळेला जरूर करून देण्यात त्यांचं रहस्य आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतायत, परंतु इथे चुकी केली, चुकीला माफी नाहीये. केतन त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. हा झेल खूप महत्वपूर्ण होता. इथे स्वप्नील घरत यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच रिॲक्शन पाहायला मिळतं. चिंतेचा विषय वाढत असताना आपण पाहू शकाल. मनोहर नम सर एका साईडला आहे. सोनी पाटील यांच्या माध्यमातून जर मनोहर नम सरांनी 3 बॉल 3 षटकार जर ठोकले तर महेंद्र भोईराणी सोनी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतायत 500 रुपयांचं 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. रिव्हर्स स्वीप खेळण्याची गरज होती का हा प्रश्न स्वतःला खुणावत असेल, परंतु जीवनदान मिळालंय. संजय पाटील यावेळेला दर्शवतायत. थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड पप्या. परंतु एक प्रत्येकाला प्रश्न पडत असेल की संजय पाटील एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, हवेच्या अगेन्स्ट तर नाहीये, हवेच्या बरोबरीने कदाचित खेळले असते तर हा चेंडू ट्रॅव्हल होऊ शकला असता, परंतु होतं कधी कधी माइंडमध्ये डबल माइंडमध्ये जातात. कदाचित हा चेंडू आपण पाहिला तर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून बिटवीन द गॅपमध्ये ट्रॅव्हल होईल. जोखीम पत्करणारा हा स्ट्रोक होता. इथे जीवनदान मिळालं. 2 जीवनदान मिळालेत आज. कदाचित आपण पाहतायत नशीब घेऊन आलेत या टेंबेकोडाव्याच्या मैदानात रॉकी ग्रुप चषकामध्ये. यांचं विशेष सहकार्य नेहमीच लाभतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले. निरंजन घरत यासाठीच ओळखला जातो
अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. संजय पाटील आता तिसऱ्या वेळेला नशीब तुम्हाला साथ देणार नाहीये. ही स्वतःच या वेळेला स्वतःची विकेट जरूर सॅक्रिफाईस केली की काय. संजय पाटील इथून धाव घेण्याची गरज होती का? कॉलिंग चुकीचं झालं. मनोहर नम त्या ठिकाणी आपण पाहतायत ज्यांनी प्ले केल्यानंतर ते जागेवरच थांबले. त्यांचं लक्ष या वेळेला आपण पाहतायत की डॉट बॉल आहे असंच म्हणून चालले होते, परंतु इथे संजय पाटील स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं म्हणजे धावचित बाद होणं. फलंदाज बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. हे या क्रीडा नगरीमध्ये 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि काय गोलंदाजी यावेळेला हाताळली गेली. निरंजन गरत यासाठीच ओळखला जातो. अतिशय सुरेख आणि सुपर लेंथ लाईन. इथून हा बॉल जर आपण पाहिला तर बाहेर निघणारा होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा. नितेश कदम सर त्या ठिकाणी आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केलेत. वेदांत 11 वाडा टीम मधून खेळत असताना ओपन मधून सुप्रीमोचा पहिला गोलंदाज बेस्ट बॉलर म्हणून ठरला गेला होता. ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडू निघून जाईल गॅप मध्ये. 4 धावन करता मेल चौकार. गुड शॉट. यंदाचा हंगाम मॅन इन फॉर्म मनोहर नम यांना आपण पाहतायत 4. वरचा बॉल घेऊन निरंजन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हलक्याशा हाताने चेंडूला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडासा ऑफ्टमच्या बाहेर लेग कटर चेंडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. निरंजन घरत एक ब्युटीज ऑनली स्किन डीप वैविध्यता गोलंदाज कशी असावी यावेळेला दर्शवत असताना निरंजन घरत अर्थातच बाळू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. 8 रन्स पहिल्या षटकामध्ये 45 धावांचा पाठलाग करताना आता बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 37. 24 बॉल आणि 37 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आदरणीय रमेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. रमेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत. धनेशजी गावड सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपसरपंच अतिशय मेहनत या स्पर्धेला सुद्धा आपण पाहत आहेत. सर्वांसाठी सूचना असेल ज्या पद्धतीने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान प्रतिवर्ष रक्तदान महायज्ञ 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 आणि रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. तर प्रत्येकाला नागरिकांना आव्हान करू इच्छितो की आपण रक्तदान करावं. देवभूमी हॉल सफाळे 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता. आदरणीय दिनेशजी पाटील यांना सुद्धा मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. षटक क्रमांक 2 घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर प्रीतम यांना आपण पाहतायत. प्रीतमचा हा बॉल अगदी सुंदर खोलवर होता. 1 रन्स जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले. चांगल्या कॉलिंग पाहायला मिळाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्वप्नील आणि मनोहर नम यांच्यामध्ये अतिशय सुंदर अंडरस्टँडिंग पाहायला मिळते. 2 धावा ऍड होतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचली गेली 10 धावा. रॉकी ग्रुप चषक 2025 ब्रँड इज ब्रँड ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी ऑफ क्रिकेट. इनसाइड आउटचा फटका. काय क्लास टायमिंग. परफेक्ट यावेळेला बॅटवर घेतलं. एक्झिक्यूट केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं. राजेश मात्रे बंटीदादा स्टँडला अभिवादन करणारा हा अप्रतिम चौकार. हा
थँक्यू. जीवदानी 11 विराट टीमचा कॅप्टन प्लीज कृपया करून आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपण भेट घ्यायची आहे. जीवदानी 11 विराट टीम संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. प्रीतमचा बॉल यावेळेला बॅकफुटला जाऊन टॅप केला जातोय. स्वतः त्या ठिकाणी दिनेश पुढे सरसावत असताना पप्या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. पास्तळ म्हटलं तर किरण यांना कोण विसरेल. ॲज अ विकेट किपर म्हणून भरपूर वर्ष ज्यांनी जबरदस्त क्रिकेट हाताळलं गेलं. हे पास्तळचे तिन्ही मात्र अनमोल रत्न. अतिशय चांगला खेळ दर्जेदार सातत्याने पाहायला मिळतो. प्रीतमचा बॉल ह्या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. विपुल त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येणार नाहीये. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 या धावसंख्येवर. 40+ प्रचंड वारे क्रिकेटचे वाहू लागलेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता 40+ खूप छान पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने खेळलं जातं. ऑन साइडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. मिस टायमिंग स्ट्रोक. 2 फिल्डर धावतायत. विपुल गरत पुढे येत आहेत. परंतु इथे चांगलं फिल्डिंगचा दर्जा मिलिंद यांना आपण पाहतायत. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. मंगेजी पाटील आफ्टर लंच नंतर पुन्हा एकदा व्यासपीठावर येत असताना रोहिदाजी पाटील टायगर यांना सुद्धा आपण पाहतायत. या मॅचचा आनंद घेत आहेत. हे क्रिकेटच्या प्रति प्रेम हे सातत्याने ते जपत असताना आपल्या हृदयामध्ये रॉकी दादा यांना आपण पाहू शकाल. सकाळपासून तर खऱ्या अर्थाने या संध्याकाळच्या 17पर्यंत आणि संध्याकाळच्या 17पर्यंत पासून जर आपण पाहिलं तर पुढील दिवसाचं नियोजन आयोजन करण्यामध्ये मग्न असतात. अप्रतिम अप्परकट इंटेलिजंट स्ट्रोक पाहायला मिळतो. इम्प्रोव्हायझेशन केलं आणि सरळ चेंडूला फक्त दिशा दिली. थर्ड मॅन क्लिअर करणारा रॉकी ग्रुप चषक चौकार. लय 21 धावा फलकावर. एकंदरीत 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 24ची आवश्यकता असेल. 8च्या ॲव्हरेजने खेळावं लागेल. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट तेवढा काही खूप मोठं नाहीये. परंतु इथे क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला मात्र आपण सातत्याने पाहिलंय की खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि हेच खूप महत्वाचं असतं. कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं की जवळजवळ 6 बॉल 6 रनची आवश्यकता असताना तिथे मॅच टर्न झाली आणि शिवनेरी विराटांना टीमच्या तोंडातील घास हिरावून घेतला गेला. हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये हे सातत्याने घडताना पाहायला मिळतात. कारण क्रिकेटमध्ये हे रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठीच बनलेले असतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. 18 बॉल आणि विजयासाठी 24 रनची नितांत आवश्यकता आहे. शॉर्ट थर्ड मॅन, लॉंग स्टॉप, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर नाहीये. मिड ऑफ अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. प्रेमित राऊतला मात्र या वेळेला धावावं लागेल. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटला. केवल पाटील यांना आलिंगन देणारा मात्र या वेळेला चौकार पाहायला मिळतोय. प्रणय घरत त्या ठिकाणी आहेत. 4 धावा. चौकार रोखला गेलाय आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत. नितेश कदम सर दर्शवत आहेत. चांगले एफर्ट घेतले गेले. प्रेमित राऊत यांनी स्वप्नील त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. भरपूर वर्ष एनसीसी सफाई टीम मधून ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि आज चांगल्या पद्धतीने 40+ क्रिकेट सुद्धा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आउटफिट फास्ट असल्यामुळे चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होत आहेत. ज्या पद्धतीने मनोहर नम त्या ठिकाणी जात आहेत, काहीतरी आपल्या पार्टनरला कानमंत्र देत आहेत. पहिली विकेट गेल्यानंतर असं वाटलं की थोडासा दबाव आहे. सरळ बॅटचा उपयोग केलाय. टायगर अभि जिंदा आहे. स्वप्नील दर्शवत असताना अश्विन गोपाळे आमचे कॅमेरामॅन यांच्या स्वागतासाठी 6 स्टँड अँड डिलिव्हर शॉट. रन निरंजन घरतच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं. या गोलंदाजाला परफेक्ट ओळखणं आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करणं आणि ते स्वप्नीलने परफेक्ट हेरलं की निरंजन घरतचा अचूक टप्पा एक्झॅक्टली कुठे
त्या स्पॉटवर पिच होतंय हे जाणत असताना आपण पाहू शकाल खूप चांगला बॉडम हँडचा वापर केला आणि टेक्निक, टॅलेंट, टेम्परामेंट, टायमिंग या 4 गोष्टींचा अवलंब करत स्वप्नीलच्या बॅटमधून एक चांगला फटका, 6 धावा आल्या. संघाची धावसंख्या फलकावर 29-16 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम सेन्सिबल बॅटिंग, काय सेन्सेशनल क्रिकेट खेळले गेले स्वप्नील यांच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलला ते षटकार आणि चौकाराचं भाष्य करत नाहीयेत. जसा चेंडू येईल त्याच पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट करत असताना एक अतिशय संयमाचा खेळ दर्शवला गेलाय. बुद्धिमत्तेचा खेळ विटी लायन स्टार सफाळेच्या बॅटरकडून. तिथून आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला होता, कारण ही खेळपट्टी आपण पाहिली तर कौशल्यपूर्ण जर गोलंदाज असतील तर डेफिनेटली त्यांच्यासाठी ही पोषकदायक खेळपट्टी आहे. म्हणजे ज्यांच्याकडे ती कला असेल बॉल फिरवण्याची, आपल्या बोटांतील जादू दाखवण्याची, तर त्यांच्यासाठी ही पोषकदायक खेळपट्टी बनली गेले. त्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. संदीप धोडी त्या ठिकाणी स्माइल जरूर पाहायला मिळाली, परंतु कॅच ड्रॉप्ड. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेले. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यानंतर एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट हाफ क्लिअर आपण जरूर केला गेलाय. त्यामध्ये उर्वी इलियास 11 बॉयसर टीमने अतिशय चांगला खेळ दाखवला, दर्जेदार खेळ दाखवला. ऑन साईडला पायावरचा चेंडू अगदी सहजगत्या खेळून काढला गेलाय. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूचा पाठलाग करतायत, चेंडूला स्टॉप केलंय. संदीप धोडी बॅकअप साठी जात आहेत. मिलिंद यांचं अतिशय सुंदर क्षेत्रक्षणाला पाहायला मिळालं. 3 धावा मनोहर नम यांच्या बॅटमधून येतील आणि संघाची धावसंख्या प्रितेश आम्हाला दर्शवत आहेत 33 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजेच उर्वरित आता बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 12 रन्स. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये ही केली जाते. 3 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होताना आपण पाहू शकाल. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध क्रीडा नगरीमध्ये, ज्यांनी खऱ्या अर्थानं कार्टन विभागामध्ये अशा प्रकारचं नंदनवन करणं हे जिकरीचं काम आहे. परंतु त्यासाठी असावी लागते जिद्द. कितीही संकट आली तरी रॉकी ग्रुप मात्र ब्रँड इज ब्रँड राहील हे दर्शवत असताना आपल्या स्वखर्चाने नेहमीच अगोदर मैदान तयार केलं जातं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत की या स्पर्धेमध्ये फायदा हा शब्दच नाहीये रॉकी ग्रुपच्या डिक्शनरीमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33, 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. संदीप धोडी यांना आपण पाहत आहेत. लवकरच स्पर्धा विजेते जे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे पालघर तालुका, आणि एक स्पर्धा येते समजून ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आदिवासी बांधवांसाठी एक वर्ल्ड कपच असेल नंडोरेच्या मैदानात 25 ते 29 मार्च 2025. त्यामध्ये महेश कोती असतील, लहांगे सर असतील, विदेश लहांगे असतील, त्यानंतर रोहन वेडगा असतील. यांची ती स्पर्धा एक पॉवरफुल ऑर्गनायझेशन. ऑन साईटला खेळण्याचा दृष्टिकोन चांगला होता मनोहर नम सरांचा. एकदा वर्जित केली जाईल. विपुल गरत पुढे सरसावत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 34 धावा. इथे विकेट्स फार महत्वाची भूमिका असणार आहे. प्रतिस्पर्धी संघ SRG परनाळी या टीमला डॉट बॉल फॅक्टर खूप महत्वाचा भाग असेल. परंतु स्वप्नील ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना, क्लास. अप्रतिम बॅकफुटला गेले, कोणताही चान्स मिळाला नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय. कुणाल दादा पाटील स्टँडला अभिवादन करणारा एक धमाकेदार रॉकी ग्रुप चषक चौकार. गुड शॉट. संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. 7 धावांचं लक्ष अजून सुद्धा पाहायला मिळतं. स्वप्नील एक अष्टपैलू खेळाडू. हलक्याशा हाताने या अगोदरच्या बॉलवर आपण पाहिलं असेल त्यांचं फुटवर्क काय अप्रतिम पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने त्यांनी
आतापर्यंत बॅटिंग केले ना, ती नवतरुण उभारत्या सितारा खेळाडूंना त्यांच्यापासून काहीतरी अभ्यास करण्याची गरज आहे, काहीतरी प्रेरणा घेण्याची गरज आहे. फक्त क्रिकेट पाहून चालत नाही, तर अद्यावत ते करावं लागतं. प्रॅक्टिकली ते मात्र निभावावं लागतं, तरच तुम्ही ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर किंवा क्रिकेटर बनता. ऑन साईडला मनोहर नम यांचा हा फटका. मिलिंद त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चेंडूने टर्न जरूर प्राप्त केला गेलाय, तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जातील. पहा, एका साईडला संजय पाटील बाद झाल्यानंतर मनोहर नम यांनी जी जिम्मेदारी घेतली, जबाबदारी स्वीकारली, ती आतापर्यंत योग्य रीतीने पार पाडत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या अशा प्रकारे विटीलाईन स्टार सफाळे टीमची 40 वर जाऊन पोहोचले गेले. 5 रन्स 41. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर प्रितेश 4 रनची आवश्यकता असेल. प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनेलवर ही स्पर्धा कव्हर होते, थेट प्रक्षेपण ऑन साईटला. आणि यावेळेला आपण पाहू शकतात फाईन लेग आहे त्या ठिकाणी. 1 रन्स. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने 2 धावा परिपूर्णता पाहायला मिळतात. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 43. विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहा. सर बॅटचा उपयोग केलाय. उंची जास्तीत जास्त प्राप्त झाले. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. इझिली कॅच. अप्रतिम निरंजन घरत पुढे सरसावले गेले होते. मनोहर नम यांच्या एक चांगल्या खेळीला फुल स्टॉप लागत असताना पाहायला मिळत आहेत. आज थोडीशी स्ट्रगल करत होते, परंतु धावा त्यांच्या बॅटमधून डेफिनेटली आल्या. एक संघाला गरज होती स्वतःला सावरायची, डावाला सावरायची, आणि ते मनोहर नम यांनी केलं. इथून फलंदाज बॅक टू द डगआउट. आता बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलं, कालच्या दिवसामध्ये 6-2चं समीकरण हा इतिहास रचला. म्हणजेच ही खेपट्टीवर इतिहास चालला कालच्या दिवसाचा. तर डेफिनेटली 6 बॉल 2 रन्स. काय मॅच रंगली गेली होती. क्रिकेटमध्ये ह्याच गोष्टी मायने राखतात. ज्या वेळेला तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये सिंगल डबलला महत्त्व देताय, तर एक सेन्सेशनल बॅटर असतो. असं नाहीये की प्रत्येक बॉलवर षटकार मारणं हे काही भाष्य आहे क्रिकेटचं. 1-1 रनसाठी झगडताना आपण पाहिलं, ज्या नितीश कुमार रेड्डी यांना आपण 90वर आले त्यावेळेला हळूवारपणे त्याने बॅटिंग केली आणि पहिलं मेडन जे आपण पाहिलं तर शतक झळकावलं. आणि खरं त्यांच्या पिताश्रींच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यावेळेला टॅप जरूर केला जातोय हलक्याशा हाताने. खेळल्यानंतर प्ले केल्यानंतर 1 धाव अर्जित आणि दिनेशने समीकरण सोपं करून ठेवलं. अशा प्रकारे वंदेश फक्त त्या ठिकाणी जरूर हजेरी लावण्यासाठी गेले आणि विजयाच्या मुहूर्तावर आपण पाहू शकतायत मुहूर्त मेड रोवली गेली. कॉंग्रॅच्युलेशन विटीलाईन स्टार सफाई टीम अँड हार्ड लक SRG परनाळी. चला हँडशेक करूनच मैदानाचा आपण ताबा सोडायचा आहे. शेक हँड केल्याशिवाय कोणी मैदानाचा ताबा सोडू नका. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेन.